तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, हे जाहीर करतो की आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये GPL 3 चं आयोजन केलं जाईल. एक टीम असेल जेठालाल चंपकलाल गडाची आणि दुसरी टीम असेल मेहता साहेबांची. तर टीमची निवड करण्यासाठी आणि बाकीचं प्लॅनिंग करण्यासाठी आज रात्री ठीक 8 वाजता आपण सोसायटी कंपाऊंड मध्ये भेटूया. ठीक आहे शेठजी, पुन्हा तुमच्यासाठी फाफडा घेऊन येऊ का मी? नाही नाही बाघा नाही. आता जोपर्यंत मी मेहता साहेबांना GPL मध्ये हरवत नाही तोपर्यंत फाफड्याचा एकही घास घेणार नाही. चला चला ठीक आहे, आता हे नक्की झालंय. रात्री 8 वाजता भेटायचं. चला आता निघूया. गोकुळधाम मध्ये GPL 3. वा 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 वा. भिडे भाऊ, म्हणजे येत्या काही दिवसांत गोकुळधाम मध्ये धमाल होणार आहे. येस. एक खेळाडू स्लीप मध्ये, गलीमध्ये एक कव्हर मध्ये, एक मिड ऑफ मध्ये, एक मिड ऑन वर, एक लॉग ऑन वर. विकेट किपरला तर विसरलाच. एक विकेट किपर तर आधी पाहिजे बाबा. से असं आहे की मला तुझी आठवण आली आणि मी लगेच तुला फोन केला. अरे माझा वीरा, मी पण तुझी नेहमी आठवण काढतच असते. आणि माहितीये, आज तर पूर्ण गोकुळधाम सोसायटीने तुझी आठवण काढली. बोल. अच्छा का? आमच्या सोसायटी मध्ये GPL 3 होणार आहे. गोकुळधाम प्रीमियर लीग 3. हो वीरा. वाव, ये. आणि माहितीये, तुझे जीजाजी त्याच्यामध्ये कप्तान आहेत. काय गोष्ट करतेस बेना? ओ बेना, जरा माय डिअर जीजाजींना फोन देशील का तू? हो हो वीरा. हो टप्पूचे पप्पा, हे घ्या. काय? वीराला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. घ्या ना. घ्या. बोला बोला. ओ बोल बाबा. जीजाजी बघा, तुम्ही कॅप्टन तर बनून गेलात, पण कॅप्टन बनणं जबाबदारीचं काम असतं. अच्छा, बोला, तुम्हाला एवढं पण माहिती नाहीये आणि तुम्ही कॅप्टन पण बनून गेलात. कुणी बनवलं तुम्हाला कॅप्टन? अरे कुणी बनवलं वाल्या? कॅप्टन बनणं जबाबदारीचं काम असतं हे तर लहान मुलालाही माहिती असतं. तेच तर जीजाजी, लहान मुलालाही माहिती असतं, पण तुम्हाला माहिती नाहीये ना. अरे बाबा, मलाही माहित आहे. अच्छा, मग तुम्ही अच्छा असं का म्हणालात? ते मी कटाक्ष मध्ये म्हणालो होतो. अच्छा, चला ठीक आहे. आता तुम्हाला माहितीच आहे तर तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडा आणि बेनाची काही कंप्लेंट नाही आली पाहिजे. चल चल, आता खूप काम आहे. ते फोन ठेव. चल. एक मिनिट, तुम्ही जरा माय डिअर बेनाला फोन द्या ना. हे घे. हा हा हा, बोल बोल वीरा. ए बेना, टप्पू सेना कुठे आहे का? टप्पू सेनाला खास सांगायचंय की मामाने सांगितलं की सगळे मस्त खेळा, खूप मस्त पैकी चौकी छक्के मारा. हो हो, सांगेन हा वीरा. बाय. यावेळी GPL 3 मध्ये खूप मजा येणार आहे. खूप चौके आणि छक्के मारूयात. अरे यार, खूप म्हणजे. टप्पू, पण तुझी हालत तर रशी खेचायच्या दोरीसारखी होणार आहे. दोन्ही टीम्स तुला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करतील बघ तू. अरे फ्रेंड्स, माझं जाऊ दे. तुम्ही सांगा, तुम्हाला कोणत्या टीम मध्ये खेळायचंय? गोगी, तू सांग ना. ओय टप्पू, हे काय विचारायची गोष्ट आहे का? ओय, मी तर इंडियन टीम साठी खेळणार आहे. अरे अरे, मला असं म्हणायचंय की तू GPL मध्ये कोणत्या टीम मधून खेळणार आहेस? माझ्या बाबांच्या टीम मधून की मेहता अंकलच्या टीम मधून? मी तर तुम्ही सगळे ज्या टीम मध्ये खेळाल त्याच टीम मधून खेळणार आहे. दोघी नक्की नाहीये की आपण सगळे एकाच टीम मध्ये असू. टप्पू सेनाचे 2 टीम्स मध्ये डिवाइड होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. आणि कोण कोणाच्या टीम मध्ये असेल हे सस्पेन्स तर टीम सिलेक्शन प्रोग्राम मध्येच उघडेल. ऍक्च्युली GPL टीम मध्ये आपण वेगवेगळ्या टीम मध्ये आलो तरी चालेल, पण टप्पू सेना नेहमीच एक होती, एक आहे आणि एक राहणार आहे. करेक्ट गोगी. आणि सोनू, भिडे अंकलची टीम सिलेक्शनच्या मीटिंगची सगळी तयारी झाली आहे ना? हो. अरे ते सकाळपासून त्याचीच तयारी करतायत. खूप टेन्शन आहे त्यांना. सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे ना. ओहो फ्रेंड्स, आय थिंक आपण भिडे अंकलची जबाबदारी थोडी कमी केली पाहिजे. बरोबर आहे गोली. चला फ्रेंड्स, भिडे अंकल कडे जाऊया. चला 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 चला. बल्ले बल्ले. हो. लाईट, साऊंड, म्युझिक, डेकोरेशन, स्कोरबोर्ड्स. GPL ची किती तयारी करावी लागते अब्दुल? आणि वरून आज टीमचं सिलेक्शन आहे. बॉल कमी आणि रन्स जास्त आहेत. मला असं म्हणायचंय की आपल्याकडे वेळ कमी आणि काम खूप जास्त आहे. हो.
अब्दुल मला एक गोष्ट सांग, मी फक्त गोकुळधामचा एकमेव सेक्रेटरी आहे? नाही, तुम्ही एक शिक्षक पण आहात नाही, तो तर मी आहेच. आणखी काय आहे? आणि तुम्ही लोणचं पापडाची डिलिव्हरी सुद्धा करता. ते ठीक आहे अब्दुल, पण आणखी काय आहे? आणि भिडे भाऊ, तुम्ही आणखी काही नवीन सुरू केलंय? अरे GPL चा एक खेळाडू पण आहे ना मी. नाही, हं? तुम्ही फक्त खेळाडू नाही आहात, तर तुम्ही चांगले खेळाडू आहात. थँक्यू. तर अब्दुल मला एक गोष्ट सांग, मी GPL चा विचार करू, आज आणि उद्या जे सिलेक्शन होणार आहे त्याचा विचार करू, का माझ्या सिलेक्शनचा विचार करू? भिडे अंकल, तुम्ही तुमच्या सिलेक्शनचा विचार करा. अच्छा, तर मग GPL 3 ची तयारी कोण करणार? संपूर्ण GPL 3 आम्ही लोक मॅनेज करणार. ही जबाबदारी आमची. हे बघ टप्पू, हे GPL 3 आहे, गोकुळधाम प्रीमियर लीग. भरपूर तयारी करावी लागते, भरपूर टेन्शन असतं. यासाठीच तर आलोय. आणि भिडे अंकल, तुम्हाला तर माहितीये आम्ही लोक टेन्शन घेत नाही, देतो. एक गोळ्या, तुम्हाला एक्झॅक्टली म्हणायचं तरी काय? बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ. टप्पू सेनाने आधी पण कितीतरी इव्हेंट ऑर्गनाइज केलेत, तर GPL 3 पण करू शकतो. मुलांच्या बोलण्यात वजन आहे भिडे भाऊ. हो अब्दुल, पण टप्पू सेना तरी विचार करा, हे काम सोपं नाहीये. सोपं काम करायला आम्ही शिकलोच नाहीये भिडे अंकल. लक्षात ठेवा, बॉलिंग जेवढी फास्ट असते आमचा शॉट तेवढाच लांब जातो. ठीक आहे, तर मग टप्पू सेना जा आणि सुरू करा GPL 3 ची तयारी. मी तर आधीच ready. मला पुढे मागे करायचं आहे. Come on, ladies. GPL 3 मध्ये कोण कुणाच्या टीम मध्ये जाईल याची चर्चा तुम्ही नंतर करा. चला आधी चहा कॉफी घ्या. Come on. चहा पिणारे टप्पूच्या पप्पांच्या टीम मध्ये आणि कॉफी पिणारे मेहता साहेबांच्या टीम मध्ये. अगं बाई, असं कसं? मग तर मी चहा पिणार आहे. हो का? कारण की मला तारकच्या विरुद्ध टीम मध्ये राहायचंय. मी तर म्हणते आपण सगळ्यांनीच आपले पतीच्या टीम मध्ये आहे त्याच्या समोरच्या टीम मध्ये राहिलं पाहिजे. अरे ते सुकाम मौक्यावर चौका. अरे बाबा, आपल्या पतीची धुलाई करण्याची संधी रोज रोज थोडीच ना मिळते. काय म्हणताय तुम्ही? पतीची धुलाई नाही, क्रिकेट मॅच मध्ये पतीच्या बॉलिंगची धुलाई असं बोला. खूप मज्जा येणार आहे. जोजो, फक्त GPL बद्दल बोलायचं ते इतकी मजा येते, मग जेव्हा खेळणार तेव्हा किती मज्जा येईल ना. मज्जा येणार आहे. येस. आणि यावेळी तर मेहता साहेब आणि जेठाभाई दोन्ही मित्रांच्या टीम समोरासमोर असणार आहेत. बरोबरीचा सामना होणार आहे. अरे चला, कॉफी आणि चहा घ्या. कम ऑन बबिता, स्टार्ट कर. मी आता थोड्या कन्फ्युजन मध्ये. का? चहा की कॉफी घेऊ काही सुचत नाहीये. अपोजिट टीम्स. हो बरोबर आहे, माझाही गोंधळ झालाय थोडा. ऍक्च्युली मला पण थोडंसं कन्फ्युजन झालं. ओ गॉड. अच्छा, मग तुम्ही कुणी चहा कॉफी नसाल पिणार तर मी सरबत बनवून आणते. अरे कोमल भाभी, थांबा. कट्टी पार्टीच्या भोळ्या लाडीज, मी तर गंमत करत होते. भाभी अरे चहा कॉफी पिऊन थोडीच नक्की होणार आहे की कोण कोणाच्या टीम मध्ये जाईल. तर अरे मी तर म्हणते की आपण सगळ्यांनी असं काहीतरी केलं पाहिजे की आपण सगळे एका टीम मध्ये राहू. मज्जा येईल, एकत्र मिळून खेळूया. आपण सगळे एकाच टीम मध्ये. एक्झॅक्टली. अरे ऐका, कोण कोणाच्या टीम मध्ये जाणार आहे ह्यासाठी तुम्ही आतापासूनच तुमच्या डोक्याला कशाला त्रास देताय? संध्याकाळी तर कळणारच आहे ना. GPL 3 ची मजा तर घेऊ तेव्हा घेऊ, पण आता तर चहा कॉफीची मजा घ्या ना. राईट. ऐका. आपण सगळे टीमच्या निवडणुकीचा इतका विचार करतोय तर विचार करा, टीमचे दोन्ही कॅप्टन किती विचार करत असतील. कोणाला घेऊ की जेठालालला हरवता येईल? दया भाभी. जेठालालला हरवायचं असेल तर दया भाभी कमालीची प्लेअर आहे. कसली गुगली फेकतात आणि खतरनाक बॉलिंग सुद्धा करतात. ओ दया भाभी, येस. माझ्या टीम मध्ये टप्पू तर असलाच पाहिजे. टप्पू गोकुळधाम सोसायटीचा बेस्ट खेळाडू आहे. टप्पू
आणखी कोण असू शकेल जे एकदा विकेटवर टिकलं तर विकेट उडणारच नाही? हाथीभाई. एकदा हाथीभाई विकेटच्या समोर आले की विकेट दिसणारच नाही, ते आउटच होणार नाही. आणि बॉल जर बॅटवर लागला ना तर सरळ 6 आहे. हाथीभाई. बबिताजी माझ्यासाठी खूप लकी आहे, म्हणून माझ्या टीम मध्ये बबिताजी तर पाहिजेच पाहिजे. बबिताजी. आणि कोणाला घ्यावं बरं जे जेठालालच्या टीमवर भारी पडेल? बाघा. बाघा नेहमी जेठालालवर भारी पडतो. आणि 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 सोढी. रोशन सिंग आमच्या गोकुळधाम सोसायटीचा युवराज सिंग आहे. येस. अरे सर्वात चांगल्या खेळाडूला तर मी विसरलोच, टप्पू. पण टप्पूला जेठालाल माझ्या टीम मध्ये येऊ देणार नाही. गोली. तो पण चांगलाच खेळतो. गोली. तसा भिडे पण चांगला खेळाडू आहे. थोडी कचकच करतो पण खेळतो चांगलं. भिडे. अरे लेखक महोदय, काय करताय? गुलाबजाम विकतोय. अरे वा, मला पण जरा 1 डझन गुलाबजाम द्या ना. इट्स नॉट फनी अंजली. अरे मी काहीतरी विचार करतोय, लिहितोय, तरी विचारतेस मी काय करतोय. काय पण विचार कसला करता इतका? टीमचं सिलेक्शन अंजली, टीमचं सिलेक्शन. कोणत्या खेळाडूला घेतलं तर माझी टीम मजबूत बनेल आणि जेठालालला हरवता येईल, म्हणून खूप शांतपणे विचार करावा लागतोय की कोणतं कॉम्बिनेशन बेस्ट असेल. अच्छा, मग सर्वात आधी शांतपणे माझ्या हाताने बनवलेला गरम चहा पिऊन घ्या. डोकं फ्रेश होऊन जाईल. साखर आहे यात? नाही, मुळीच नाही. मग कसं काय डोकं फ्रेश होईल अंजली? अंजली मला फक्त फोकस करायचा आहे. मला फक्त एकच गोष्टीचा विचार येतोय, टीमचं सिलेक्शन, टीमचं सिलेक्शन. मला चहा मुळीच नकोय प्लीज. अरे वा, मला पण बघू दे कुणाला सिलेक्ट अरे केलंय. दया भाभी, हाथीभाई, बागाभाई, गोली. याच्यात माझं तर नावच नाहीये. अगं अंजली, तुझं नाव लिहिण्याची काय गरज आहे? तू तर माझ्या टीम मध्ये सगळ्यात आधी असणार. बटर लावायची काहीच गरज नाहीये. बटर खायला तर देत नाही, लावणार कुठून? काय म्हणाला? नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की अरे जी घरात आहे, तू माझा परिवाराची सदस्य आहेस, तू माझी बायको आहेस, तुझं नाव लिहिण्याची काय गरज आहे? यू वुड ऑलवेज बी इन माय टीम ओनली. राहूच द्या तारक, मला तुमच्याशी मुळीच वाद नाही घालायचंय. बरं झालं तुम्ही माझं नाव नाही लिहिलं. आणि तसंही मला ना तुमच्या समोरच्या टीम मध्ये राहायचंय. का? ज्याने तुमच्या बॉलिंगवर चौके छक्के मारून तुमची धुलाई करण्याची संधी मिळावी म्हणून. रोज घरात धुलाई तर करत असतेस माझी. काय? रोज घरात धुलाई तर करत असतेस माझी. म्हणजे मी घरात रोज तुमची धुलाई करते तारक? मग अंजली, हा साखरेशिवायचा चहा, हे फिकं जेवण, हा कारल्याचा ज्यूस ही धुलाई नाही तर काय आहे? ठीक आहे. ए यार अंजली, चिडू नकोस ना प्लीज. ओहो अंजली, जर तू पण चिडून बसलीस तर जेठालालच्या टीमला मी कसा हरवेन? चिडू नकोस ना. काय टपूचे पप्पा, काय चाललंय? करताय काय तुम्ही? तयारी. कसली तयारी? गोकुळधाम प्रीमियर लीग तृतीय. ओहो, अशी घरात सोफ्यावर बसल्या बसल्या. टीम मध्ये कुणाला घ्यायचं आहे, कुणाला नाही घ्यायचं आहे, फिल्डिंग कुठे सेट करायची आहे, ही सगळी व्यूहरचना घरात सोफ्यावर बसल्या बसल्याच केली जाते. त्याच्यासाठी मैदानावर जायची गरज नसते, समजली? हा ठीक आहे, बरोबर म्हणताय. अच्छा टपूचे पप्पा, मी काय म्हणते, तुमच्या टीम मध्ये मला घेणार आहे की नाही? अरे बाबा, फक्त तुलाच नाही, तुला आणि टप्पूला दोघांना घेणार. जर तुम्ही दोघं माझ्या टीम मध्ये आले ना की मग मला जिंकण्यापासून कुणीच नाही थांबू शकत. बाबा काय झालं? काय नाही झालं बाबा. टीम सिलेक्शनचा प्रोग्राम एकदम धमाकेदार होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकदम मस्त तयार व्हावं लागेल. आणि हो अंकल, त्यासाठी तुम्हाला स्पेशल ब्लेझरही घालावं लागेल. हो. ब्लेजर ते काय असतं? ब्लेझर म्हणजे कोट बाबा, तो सूटचा कोट असतो ना तसा. नाही, मी काही कोटवट घालून नाही येणार.
अरे बाबा, तुम्ही GPL 3 च्या एका टीमचे कॅप्टन आहात. तुम्ही या कपड्यात थोडी टीम सिलेक्शन करायला जाऊ शकता. बरोबर आहे टप्पूचे पप्पा, मुलं बरोबर म्हणतायत. अशा कपड्यात तुम्ही कॅप्टन नाही, हलवाई दिसाल. मला म्हणायचंय तुम्ही शेठजी दिसाल. हो अंकल, कॅप्टनची एक स्टाईल असते, एक पर्सनॅलिटी असते, म्हणून तुम्हाला ब्लेझर घालावंच लागेल. हा ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचा इतका आग्रह आहे तर ठीक आहे. हा जेठालाल चंपकलाल गडा आज टीम सिलेक्शन मध्ये ब्लेझर घालून जाईल. आले सगळे. गोगी पुत्तर. बस बस. बस बस. ऐका बसून घ्या प्लीज. सगळ्यांनी आपापल्या ओय बिडू बसलो रे. जसं की तुम्हाला माहित आहे की आपण इथे आज गोकुळधाम प्रीमियर लीग 3 च्या टीम्सच्या सिलेक्शन साठी जमलेलो आहोत. म्हणून मी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना बोलवू इच्छितो, जेठालाल चंपकलाल गडा आणि तारक मेहताजींना. टप्पूचे पप्पा, तुम्ही या कोट मध्ये एकदम हँडपंप दिसताय. हँडपंप म्हणजे एकदम मस्त दिसताय. त्याला हँडपंप नाही, हँडसंप म्हणतात. सॉरी. पण खरं सांगू दया, हा कोट घालून मला असं वाटतंय जसा मी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. जेठालाल, कॅप्टन नाही, वाईस कॅप्टन दिसतोयस तू. कारण कॅप्टन तर मी दिसतोय. बघ, कप आहे माझ्याकडे. तो कप जिंकण्यासाठी बॅट बॉलने खेळावं लागतं मेहता साहेब. जे बॅट बॉल माझ्याकडे आहेत, तुम्ही त्या कपात कारल्याचा ज्यूसच पिया. हात लावू नकोस माझ्या. तारक, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू अंजली. टप्पूचे पप्पा, ऑल बेस्ट. थँक्यू दया. दया भाभी, अंजली भाभी, तुम्ही स्वतःच्या नवऱ्यांना शुभेच्छा तर देताय, पण होऊ शकते की तुम्ही त्यांच्या टीम मध्ये नाही तर त्यांच्या विरुद्ध टीम मध्ये खेळाल. मित्रांनो, मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही ज्या कुठल्या टीम मधून खेळाल त्या टीम बरोबर पूर्ण निष्ठेने खेळा आणि चांगल्या भावनेने खेळा. या प्लीज दोघं या. बापूजी. अरे यशस्वी. काय हवंय? सेकंड. ओ अच्छा. ऑल द बेस्ट. मित्रांनो, GPL 3 चे दोन्ही कॅप्टन सजून धजून समोरासमोर आले आणि आता वेळ आहे टीम सिलेक्शनची. राजा कितीही शक्तिशाली असला तरी त्याच्या सेनेशिवाय अर्धवट असतो. जर मागे डबे नसतील तर इंजिन फक्त धूर सोडत निघून जाईल. म्हणून एका चांगल्या टीमचं असणं खूप गरजेचं आहे आणि दोन्ही कॅप्टनला हवंय की त्यांच्या समोर त्यांच्या सोबत एक चांगली टीम असावी. आपापल्या आवडत्या खेळाडूंची लिस्ट त्यांच्या खिशात आहे, पण बघायचं हे की आता ते आपल्या आवडीची टीम निवडू शकतील का, त्यांच्या आवडीचे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये सामील होतील. इथे जबरदस्त सस्पेन्स उभं राहिलंय आणि हे सस्पेन्स संपणार तर आहे, पण त्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत राहावं लागेल, बघावं लागेल गोकुळधामची दुनियादारी. चला आता मोनालिसाजी, चला आमच्या टीमची पाळी आहे आता. आणि या नावासाठी मी तुम्हाला एक हिंट देते. जसं सर डोनाल्ड ब्रॅडमॅनच्या नावापुढे सर लागतं, तसं यांच्या नावामागे सर लागतं.
हा.